1-1.5 किलोमीटरच्या आसपास स्मशानभूमी आहे. तो मला असं वाटलं नाही कोणतरी माझे असे केस खेचले. दादा आपण एक काम करू, आपण इथून जाऊया. मला ना असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे. नंतर थोड्या वेळाने म्हणजे पकड 5-10 मिनटं आमच्या तिथूनच चालत चालत असताना अवंतिकाला असं झालं की माझी पण खेचली. ओ गॉड. त्यांच्या घरामध्ये आजही त्या मुलीचा आवाज येतो, आजही येतो. जास्त रात्रीच्या वेळेस त्यांच्या वाडा म्हणजे त्यांचा जो वाडा आहे त्यांच्या आसपास जर गेलीस तर मग त्या वाड्याच्या इथे लहान बाळाचा खिदळण्याचा आवाज येतो. आणि ती व्यक्ती गेली, ती आली नाही. ती व्यक्ती घरी आली आणि डिरेक्टली उलट्या चालू केल्या. ती सिच्युएशन एवढी बेकार झाली होती ना त्याला कंट्रोल ठेवायची. ज्या गोष्टीला केली होती ती जी आत्मा होती ती ह्या समोरच्या व्यक्तीला घेऊन जाणार. मी बघितलं ना की अशी आडवी अशी बाहुली पडली आडवी. कधी चकवा लागलाय? हा यार मजबूत लागलाय, मजबूत. मी आणि माझी फॅमिली जात होतो. ओके. हेलो हाय, कैसे हो आप सब? मैं तो एकदम बेस्ट हूँ. वेलकम टू अनदर एपिसोड ऑफ द ब्लिस टॉक्स विद स्नेहा नायडू. आज हमारे साथ है सोशल मीडिया सेंसेशन एंड वेरी फेमस सरिता वाडेकर. इनके रोस्टिंग वीडियोस इतने फनी होते हैं कि व्हेनेवर आई हैव बैड डे मैं बस इनका वीडियो देख लेती हूँ और ऑटोमेटिकली मेरे फेस पे स्माइल आ जाती है. सो आज हम जानेंगे इनकी जर्नी एज अ कंटेंट क्रिएटर एंड अपार्ट फ्रॉम दैट व्हाट शी डू एंड ऑल्सो कुछ हॉरर स्टोरीज फ्रॉम कोकण. सो लेट्स वेलकम सरिता वाडेकर. हाय सरिता. हॅलो. कसे आहात तुम्ही? मी छान. अँड इट वॉज रिअली नाईस टू मीट यू. अँड यू आर लुकिंग सो प्रिटी. थैंक यू. सो डू यू. सो टेल मी अबाउट योर जर्नी. कैसे आपने स्टार्ट किया एंड लाइक वॉज दिस योर प्रोफेशन ऑल द टाइम? नो इट्स नॉट. एक्चुअली द थिंग इज़ ना कि टिकटॉक जब से हुआ था स्टार्ट तब से आई यूज्ड टू डांस. थोड़ा सा पसंद है इसके लिए, थोड़ा सा एक्टिंग. तो वो कर करके बट तभी ऐसा था ना कि काफ़ी ज़्यादा एक्शंस पे लोगों ने ज़्यादा फोकस किया था. तो लोग कुछ भी करते थे तो भी वो ज़्यादा वायरल हो जाते थे. और मेरा ऐसा था कि मुझे कुछ ऐसा ही दिखाना है बट वो लोगों को जल्दी पसंद नहीं आता ना, जल्दी अट्रैक्ट नहीं करता वो सारी चीज़ें. तो वो कंटिन्यू से चली रही थी. फिर मैंने सोचा कुछ अलग करके ट्राई करके देखते हैं. तो मैंने मराठी डायलॉग्स लिए और फिर उसके बाद मतलब काफ़ी सारे ऐसे मतलब डांस के भी कुछ रील्स क्रिएट करके देखे. बट वो भी कहीं ना कहीं ऐसा लगा कि नहीं उतना ज़्यादा मतलब नहीं मिल रहा है. तो फिर थोड़ा सा वही एक स्ट्रगलिंग पार्ट था कि काफ़ी ज़्यादा वही टाइम पे मुझे ऐसा लगा कि शायद कुछ चेंजेस करना चाहिए. क्योंकि कैसे डांस या फिर हम एक्टिंग वगैरह तो हर कोई करता है, वो तो क्वालिटी के ऊपर है, लेकिन फिर भी हर कोई करता है. लेकिन जब ये बात होती है कि एक्चुअल में अगर आप कुछ लोगों को प्रेजेंट करना चाहते हो तो उसमें क्वालिटी ज़्यादा मैटर करती है. तो उसमें मैंने बोला कि हर कोई करता है तो हम थोड़ा यूनिक करके देखेंगे. तो आई ट्राइड थोड़ा सा ट्रोलिंग रोस्टिंग पार्ट. और काफ़ी टाइम के बाद मुझे ऐसा लगा था कि मुझे नहीं करना चाहिए क्योंकि ऑफकोर्स हमें कोई कुछ बोलता है तो अच्छा नहीं लगता है. लेकिन ऐसा है कि कहीं ना कहीं अगर मेरे ट्रोलिंग से किसी को खुशियाँ मिल रही है तो मुझे लगता है कि आई डोंट थिंक कि मैं कुछ गलत कर रही हूँ. और किसी को पर्टिकुलर मतलब पर्सन को लेके हम नहीं बोलते हैं. इट जस्ट अबाउट आवर व्यू कि हम क्या चाहते हैं, हमें क्या बोलना है. अब हर कोई नहीं बोल सकता. काफ़ी लोग होते हैं जो इंट्रोवर्ट होते हैं जो नहीं बोल पाते. वो लोग सोचते हैं कि अरे मैं कुछ कैसे बोलूँगा. तो अगर कोई बोलता है उनके जगह पे तो उनको बहुत अच्छा फील होता है. और काफ़ी व्यूज़ भी मैंने मतलब देखे हैं. मुझे कमेंट पर्सनली आते हैं कि सरो यार तूच तर माझ्या मनातलं बोललीस यार. तो मतलब ऐसा लगता है कि हाँ मतलब चलो मतलब कहीं ना कहीं वो एक सक्सेस धीरे धीरे मिल रही है. और बीच में मेरा एक ऐसा हुआ था इंसिडेंट जहाँ पे मेरा अकाउंट ही हैक हुआ था. ऐसा तो मुझे ऐसा लगा कि गया मतलब मैंने इतना स्ट्रगल किया था उसके लिए. इसकी एक्चुअली स्टार्टिंग ऐसी हुई थी ना, रैंडम हुई थी. मतलब बीच में मैंने फिर छोड़ ही दिया था अच्छे से. उसके बाद ऐसा हुआ कि मेरे एक फ्रेंड था मतलब ऑफिस का कलीग ही बोल सकते हैं. उन्होंने मुझे ऐसा बोला कि ना आज सब लोग है ना हम मतलब जो ऑफिस का स्टाफ है हम सब जा रहे हैं लंच को, तो आप ज्वाइन होना चाहते हो. मैंने बोला ऑफ कोर्स. तो फिर हम लोग गए. फिर वहाँ पे एक ऐसा हमने रेस्टोरेंट देखा जहाँ पे मतलब प्रॉपर मालवनी फूड था. और मैं भी मालवन की ही हूँ तो ऑफ कोर्स मुझे लगा कि ट्राई करना चाहिए. तो उन्होंने ऐसी ही बात करते करते बोला सरू व्हाई डोंट यू ट्राई दिस, अगर है तो एक बार करके देख. तो मैंने बोला हाँ यार मैं कर सकती हूँ. मतलब मुझे नहीं लगता कि नहीं हो सकता. तो मैंने ना वो ऐसा रैंडम ही वीडियो निकाला था. बट वो वीडियो मेरी बहुत अच्छे से गई थी. लाइक 20-30 के ऊपर गई थी.
ऐसा। तो मुझे फिर समझा कि लोगों को क्या चाहिए, और फिर वो अभी दिसंबर 23rd में मेरा एक्चुअली ऑलमोस्ट पूरा अकाउंट ही चला गया। और फिर मुझे ऐसा लगा कि गया, अब शायद नहीं होगा। तो फिर उसके बाद मैंने ऑलमोस्ट छोड़ ही दिया था। फिर मेरे कुछ फ्रेंड्स लोग थे, उन्होंने मुझे वापस मोटिवेट किया। मैंने बोला नहीं करना है यार, नहीं It होगा। hurts. यस अ लॉट, क्योंकि हमने आखिर एक एक्सपेक्टेशंस बढ़ जाती है। हमें ऑफ कोर्स नहीं रखना चाहिए एक्सपेक्टेशंस, बट जब आपको क्राउड मिलती है, जब आपको एक आपकी फैमिली रेडी होती है ना सोशल मीडिया पे, तो आपको लगता है कि हमें कहीं नीचे नहीं आना है, क्योंकि फिर लोगों की भी डिमांड बढ़ती है, एक्सपेक्टेशंस बढ़ते हैं। तो फिर मैंने ऑलमोस्ट क्विट ही कर दिया था। फिर मुझे जैन में बोला मेरे फ्रेंड्स लोगों ने, अब तो ट्राई कर, बहुत हो गया तेरा, बहुत रोना धोना हो गया, कुछ ट्राई करके देख, हम हैं तेरे साथ में, अगर कुछ भी होता है, कहीं भी तुझे हेल्प लगती है तो दे वर मी। तो फिर उसके बाद वो होने के बाद मैंने स्टार्ट किया, और मेरी फर्स्ट वीडियो ऐसी थी कि अभी ऑलमोस्ट साल ख़त्म हो गया है, तो वो मैंने मराठी में, मतलब मैंने मराठी में पहली वीडियो बनाई थी, तो वो ऑलमोस्ट ऐसी थी कि साल ख़त्म हो गया है, तो मैं चाहती थी कि उसको थोड़ा सा कर लूँ। पार्टी चाहिए, सबको पार्टी चाहिए, क्यों चाहिए पार्टी, ऐसे करके मेरी पहली वीडियो थी, जिसके ऊपर मुझे मालवनी लोगों का इतना ज़्यादा, मतलब प्रॉपर मालवनी में बनाई थी, मराठी और मालवनी मिक्स करके, क्योंकि मैं एग्जैक्ट मालवनी नहीं बोलती हूँ। अगर आप देखा जाए तो मेरे सारे वीडियोज़ ना मालवनी और मराठी मिक्स है, जस्ट बिकॉज मराठी और मालवनी का ऐसा है कि आप डायरेक्टली मालवनी बोलते हो तो वो जल्दी नहीं समझता है। ऑलमोस्ट मैं चाहती हूँ कि सबको समझे, और वो एक कॉमेडी के तरफ से भी जाए कि मराठी लोगों को भी समझ रहा है। मराठी तो ऑलमोस्ट अभी तो मतलब मुंबई में रहने वाले सबको पता है, ऑलमोस्ट यूपी के साइड से हो, गुजराती साइड से हो, साउथ इंडियंस हो, तो वो इवन दे कैन टॉक इन मराठी, तो सबको समझता है। तो मैंने बोला कि थोड़ा सा मिक्स करके बनाऊंगी ताकि सबको पता चलेगा, सबको समझ में आएगा। तो फिर मैंने बनाया, और फिर वो मेरी 3.5 मिलियन गई। Wow. यस, So that was like turning point for you. सबसे बड़ा टर्निंग पॉइंट, सबसे बड़ा। फिर उसके बाद मैंने एक वीडियो बनाई थी, वो मेरी थी मुंबई कर और फिर भांडुपकर। अभी सोबो सोबो थोड़ा सा होता है भाया, तो ऐसा था कि मैं थोड़ा सा उससे प्रेजेंट करूँ। और फिर भांडुपकर, क्योंकि ऑलमोस्ट भांडुप में मालवनी लोग बहुत हैं, क्राउड बहुत है वहाँ पे रहने के लिए, इवन मेरे काफ़ी रिलेटिव्स भी वहाँ रहते हैं। तो मेरा ऐसा था कि हाँ, जब तुझे पता है ना एग्जैक्टली तो कर लेते हैं। तो मैंने वहाँ पे की, तो वो भी मेरी अभी भी चल रही है, लाइक ऑलमोस्ट 8-9 मिलियंस Wow. गई है। हाँ, फिर उसके बाद से जो मेरा टर्निंग पॉइंट स्टार्ट हुआ, तब से अभी गॉड ग्रेस मिल गया। हाँ अभी और होगा बिकॉज योर वीडियोज़ आर एक्चुअली सो गुड कि मैं तो मतलब मुझे कभी भी ऐसा होता है यार बोर हो रहा है, एंड जैसी योर वीडियो पॉप्स अप आई फील लाइक वेरी हैप्पी, क्योंकि इट्स लाइक कनेक्टिंग, लाइक यू सेड ना, जैसे आपने वो पॉइंट बराबर पकड़ा है कि लोग जो चीज़ बोल नहीं पाते ये सब क्रिंज वीडियोस देख के, और अगर कोई इंसान बोलता है उसके ऊपर देन इट फील्स वेरी कनेक्टेड, अरे मेरे को यही चीज़ बोलना था और वही हुआ, राइट। वही एक हुई थी। और ऐसा है ना कि नॉर्मल वीडियोस देख के या फिर एक्टिंग वगैरह करके, डांस वगैरह करके ठीक है, बट आजकल ये जो जेनजी जनरेशन है ना, उनमें काफ़ी ज़्यादा डिप्रेशन, स्ट्रेस और फ्रस्ट्रेशन बढ़ गई है। तो उसमें ना मैं चाहती हूँ कि हंसाऊँ, उसमें ना हमें टाइम नहीं मिलता, मतलब बाकी सब तो हम स्क्रॉल करते रहते हैं, लेकिन जब कोई कॉमेडी वीडियो पॉपअप होता है ना, तो भाई लगता है यार अच्छा लगता है, क्योंकि उसी के बहाने हम हंसते तो हैं एटलीस्ट थोड़ा सा। तो इसके वजह से फिर थोड़ा सा क्रिंज टाइप ही रखा है मैंने, भले जो भी हो। हेटर्स भी आते हैं, मेरा तो ऐसा है कि मुझे हेटर्स लोगों से भी प्यार है, कभी कभी तो मुझे हेटर्स मिलते भी है। मैं चाहती हूँ आप मेरे से बात करो, मुझे अच्छा लगता है। आपने बोला जैसे आप कोकन से हो, राइट? सो कोकन के बारे में हमने हमेशा से सुना है कि देर आर लाइक वेरी लाइक हॉरर थिंग्स हैपनिंग देयर, ठीक है? तो आप कुछ बोलना चाहोगे आपके एक्सपीरियंसेस, या कोई एक स्टीरियोटाइप है? स्टीरियो नहीं बोल सकते एक्चुअली। कैसा है, जैसे आपको पता है कॉइन होता है, कॉइन के दोनों साइड होते हैं। अगर या फिर अगर हम कोई चीज़ करते हैं तो उसको भी दोनों साइड होते हैं, पॉजिटिव होता है, नेगेटिव होता है। तो कैसा होता है, कोई कोई चीज़, जैसे लोग, काफ़ी लोग हैं जो स्पिरिचुअली काफ़ी ज़्यादा एक्टिवेट होते हैं, जो उन्हें पता होता है कि अगर उनके पास कोई नेगेटिव वाइब्स मतलब उनको रिएक्ट होती है, तो कैसा होता है, अभी मेरी मतलब नानी है,
उन्होंने मुझे ऐसा बताया है की सोनू तुला जेव्हा पण गावी जायचं आहे ना तर तू जा, पण तुला जर रात्रीचं फिरायचं असेल तर तू म्हणजे कसंही जाऊ शकतेस, म्हणजे साधं सिम्पल. पण काही लोक असतात तर त्यांना असं म्हणजे मतलब जो लोक बोलते ना सजना सवरना पसंद आहे, हे जर तुला करायचं असेल तर माझं म्हणणं आहे की नको जाऊस. का? कारण की तिकडे असं आहे ना, इफ यू आर युझिंग परफ्यूम, मोगऱ्याचा गजरा आणि असं ज्वेलरी, असं छान छान छानवाले ज्वेलरीज घालतात काय काय लेडीज, तर असं आहे की त्या गोष्टी रिॲक्ट होतात. आता कसं असतं, एखादा माणूस जेव्हा म्हणजे एखाद्या माणसाची जेव्हा अपूर्ण डेथ होते तेव्हा असं होतं की त्याची काही म्हणजे त्याची अशा काही गोष्टी असतात ज्या अपूर्ण असतात, पूर्ण होत नाहीत. मग त्या कुठे ना कुठे तुम्हाला दिसतात किंवा त्या तुम्हाला कुठे ना कुठे त्रास देतात. मग तेव्हा लोकांना असं वाटतं की अरे यार, म्हणजे कसं आहे, हां इथे भूतं आहेत किंवा असं आहे. भूतं नाही, ॲक्च्युली भूतं नसतात. ती एक आत्मा आहे जी अतृप्त आहे आणि त्याला त्याच्या गोष्टी म्हणजे हव्यात, तर ती तुमच्या थ्रू करणार. पण त्यासाठी जर तुम्ही त्या गोष्टी ॲक्टिवेट केला नाही किंवा जागृत केला नाही तर तुम्हाला त्याचं रिॲक्शन होणार नाही, असं आहे. आता कसं होतं, परफ्यूम हा स्ट्रॉंग फ्रेग्रन्स असतो किंवा कोणताही स्ट्रॉंग फ्रेग्रन्स असतो किंवा मोगरा सर्वात जास्त स्ट्रॉंग फ्रेग्रन्स आहे. तो जर तुम्ही लावून कुठेही फिरताय तर कॉमनली तुमच्याकडे ती बॅड म्हणजे जिथे हे नसेल, बॅड वाईब्स तिथे येणार तुम्हाला. जस्ट बिकॉज असं नाही की फ्रेग्रन्स लावला आहे म्हणून, पण काय काय ठिकाणी असतात जिथे त्रास होऊ शकतो. तुला काय एक्सपिरियन्स आले तसे? मला पर्सनली एक एक्सपिरियन्स आहे. मी आता इथे सांगते, माझ्या मम्माला पण माहिती नाही आहे, बट हां, एक्सपिरियन्स असा आहे की मी ज्या गावातून बिलॉंग करते ते खेडं गाव आहे. म्हणजे खेड आहे, गडमठ असं गाव आहे. तर ते खूप जास्त खेड आहे. तिकडे इवन तुम्हाला साधं हॉस्पिटल हवं असेल त्याला पण तुम्हाला लांब जावं लागतं, तरड्यात. आणि एमर्जन्सी असेल तर तुम्हाला कोल्हापूरला जावं लागतं किंवा कणकवलीत जावं लागतं. आणि ते ॲक्च्युली लांब आहे. म्हणजे एखाद्या एकदम टोकाला असेल ना मरायच्या, तर तो ऑलमोस्ट रस्त्यात मरणार. किंवा एखादी जर प्रेग्नंट लेडी असेल आणि जर तिला डिलिव्हरीला जायचं तर ऑफकोर्स रस्त्यामध्ये होऊन जाणार ती डिलिव्हरी. म्हणजे एवढ्या खेडेगावात राहते. सो तिथे असं आहे ना की रात्रीचं आम्हाला पाठवतच नाही, माझ्या घरचे पाठवत नाही. माझे डॅडा म्हणजे नाहीच जायचं सोनू, कारण की गावच्या लोकांना सवय असते, ते त्या जागेला यूज टू असतात. बट आपण यूज टू नाही आहोत, तर तू जरा पण विचार नाही करू शकत की तुझ्याबरोबर कधी काय होईल असं. तर ते अलाउड नाही करत. एक दिवस असं झालं होतं ना की मी आणि माझे कझिन आम्ही गेलो होतो नदीच्या इथे, ज्याला व्हाळ म्हणतो आम्ही, तिथे गेलेलो. तेव्हा सीन असा झाला होता, मी न सांगता गेली होती आणि माझ्या घरची मला शोधतायत असं. आणि मी निघाली त्या लोकांसोबत. ते लोक बोलले आपण लगेच येऊ. आता तुम्हाला माहिती आहे आपण बाहेर कुठे गेलो की अप्रॉक्सिमेटली 7-7:30च्या आसपास संध्याकाळी. आणि गावी तुम्हाला माहिती असेल की ऑलमोस्ट अंधार लगेच 5:30 नंतर अंधाराला सुरुवात होतो. आणि तिथली लोकं पण आहेत ना ऑलमोस्ट 7-7:30ला जेवून झोपलेले असतात. तर असं झालेलं की मी गेलेली. आता मला बोललेले की आणि ॲक्च्युली तिथूनच पकड 1-1.5 किलोमीटरच्या आसपास स्मशानभूमी आहे. आणि मला आयडिया नव्हती, ऑफकोर्स मला आयडिया नाही, कारण मी तिथे जास्त जात नाही, वेकेशन्सला गेली तर. आणि तिकडे गेली मी. आणि ना असं, आता माझे केस पहिल्यापासून लॉंग, ओके, तो मला असं वाटलं नाही कोणतरी माझे असे केस खेचले. तर तुम्ही बसले होते तिथे बेसिकली? आम्ही चालत होतो त्या व्हाळापाशी जात होतो की तिकडे जाऊ, थोडंसं पाण्याला बघू आणि मग थोडंसं फिरून येऊ असं. तर आम्ही जातो आणि माझे पटकन मागून वगैरे केस खेचले. म्हणजे आय फेल्ट दॅट की समवन हॅज पुल्ड माय हेअर. तर मी म्हटलं भाई, आणि मागे बघितलं तर मागे काहीच नव्हतं. तर मी म्हटलं ठीक आहे सर, तुला असं वाटलं असेल जस्ट बिकॉज आपल्याला कधी कधी भीती असते. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि मग आम्ही थोडंसं अजून पुढे गेलो. मला परत असं वाटलं कोणतरी माझं पॅन्ट, मी असं शॉर्ट्स घालून फिरते बडमोड्यावरती पहिल्यापासून सवय, तर ते खेचलं. शॉर्ट्स खेचलं. म्हटलं ना दादा आपण एक काम करू, आपण इथून जाऊया. मला ना असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे. बिकॉज आपण ऐकून असतो गावी, स्थायिक नाही असू पण तरी मोठ्या लोकांकडून ऐकायला भेटतं, स्पेशली आजी आजोबांकडून, मग तर कोणाची आजोबा असो. म्हटलं आपण जाऊयात. तर नाही गं तसं काय नाही, तू चल. आणि आम्ही चालत होतो. नंतर थोड्या वेळाने म्हणजे पकड 5-10 मिनटं आमच्या तिथूनच चालत असताना माझ्या सिस्टरला अवंतिकाला असं झालं की माझे पण खेचले. ओ गॉड. असं म्हणजे ती जागा आम्हाला बोलत होती
की तुम्ही निघा, नाहीतर मी तुम्हाला कुठे ना कुठे त्रास देणार. आम्ही तिथून जे पळालो बघा, मी आत्ता बोलली मला गुजबम्स आले लिटरली. म्हटलं चला चला चला, नाही राहायचं, आपण लगेच निघू. आणि आम्ही पळत पळत आलो. मला घरच्याने एवढं ऐकवलं असेल, ऑफकोर्स ते चुकीचं नाही बोलले, पण मला खूप जास्त भीती वाटली. आत्ता पण थोडंसं मला म्हणजे असं फील झालं की ॲक्च्युली काही जागा असतात तिकडे नाही, जिथे म्हणतात की नाही जाऊ, तर तिकडे नाही गेलं पाहिजे. कारण की कसं असतं, आता एक एक लहान मुलगी आहे, जी 6 वर्षाला होती, 6 वर्षाची, आणि ती वारली. आता तिचं असं होतं की तिला तिचा बाबा हवा होता, म्हणजे ती कायम तिच्या बाबाकडेच. तर मग देवगडकरच आहेत, त्यांचं जे एक फॅमिली आहे, असं प्रॉपर नाव नाही घेत, बट देवगडकर असे आहेत, देवगडचे. तर ती असं म्हणायची की बाबा मी कुठेही जाणार ना, बाबा मी तुझ्यासोबतच राहणार, बाबा मी कुठेही जाणार, मी तुझ्यासोबतच राहणार. तिचा बाबा बोलायचा की हो ठीक आहे, चालेल, असं. तर मग एक दिवस तिची डेथ होते. आणि डेथ का होते, तर जस्ट बिकॉज तिची तब्येत अर्जंटली म्हणजे इमर्जन्सीमध्ये खूप जास्त बिघडते आणि तिला खूप जास्त ताप येतो आणि तिची डेथ होते. आता तिची डेथ झाल्यानंतर त्यांच्या घरामध्ये, आत्ता सध्या तरी नाही, शांती केल्यामुळे त्यांच्या घरामध्ये आजही त्या मुलीचा आवाज येतो, आजही येतो. त्यांनाच येतो की सगळ्यांना? त्यांच्या घरामध्ये जे लोक राहतात ना, त्यांनाच येतो, बाहेरच्यांना नाही येत, पण आवाज येतो. आणि जर जास्त रात्रीच्या वेळेस त्यांच्या वाडा, म्हणजे त्यांचा जो वाडा आहे त्यांच्या आसपास जर गेलीस, तर मग त्या वाड्याच्या इथे लहान बाळाचा खिदळण्याचा आवाज येतो. हॅव यू एक्सपिरियन्स्ड? मी कधी नाही केलं, बट माझे जे आजोबा आहेत ना, त्यांनी केलेलं. म्हणजे कारण की माझ्या पण असं कानावरती आलेलं, तर आपल्याला असं आहे की जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत आपण बोलू नाही शकत. तर मी त्यांना जस्ट रँडम विचारलेलं की आजोबा असं काय आहे का. तेव्हा ते मला बोलले होते की खरं आहे, म्हणजे आम्ही जातो, पण आम्हाला सवय म्हणून आम्ही घाबरत नाही, कारण आम्हाला माहिती आहे तिथली, पण ती त्रास नाही देत कोणाला, ती लहान असल्यामुळे ती त्रास नाही देत. बट इट्स अ फॅक्ट. तुम्ही जर त्या गोष्टीला जागृत नाही करणार तर ऑफकोर्स त्याने तुम्हाला काही त्रास नाही होणार. पण जर त्याला त्रास झाला जरा जरी, किंवा तुम्ही जर कळ काढली, आता काय काय असतात ना असे मस्करी करतात, असा नारळ कुठेतरी ओवाळून ठेवलेला असतो अशा 3 रस्त्यावरती, आणि काय काय मुलं असतात ते त्याला फुटबॉलसारखा उडवतात. पण ते करणं चुकीचं आहे खरं तर, कारण कशा आणि काय सिच्युएशनने तो ओवाळलेला आहे, काय टायमाला ओवाळलेला आहे, हे पण मॅटर करतं. आपण म्हणतो की नारळ ओवाळून टाकतात, फोडतात. खूप लोकांनी ॲक्च्युली असं धरून ठेवलं आहे ना की भूताखेतासाठीच आपण तो नारळ, किंवा एखाद्यावर देवदेवस्की करायची असेल तरच नारळ. तर मला वाटतं हे चुकीचं आहे, पण एका साईडला बरोबर पण आहे. त्या गोष्टी खऱ्या आहेत, पण त्या गोष्टी का चांगल्यासाठी आहेत. जर एखाद्याला नजर लागली आहे तर ते उतरवण्यासाठी आहे. ते कोणाच्या अंगामध्ये म्हणजे असं कोणाला तरी वशीकरण करायचं आहे, किंवा कोणाला तरी असं म्हणजे आपल्याकडे करून ठेवायचं आहे, असं काही चुकीचं करण्यासाठी नारळ नाही आहे. लोकांनी अशी फेक अवेअरनेस पसरवली की भाई असं नाही आहे, असं आहे, हे चुकीचं आहे. चांगल्यासाठी नारळ यूज केला जातो. ऑफकोर्स वी आर मालवणकर्स, तर सीन असा आहे की चांगल्यासाठी खूप जास्त वापरतात, पण लोकांना असं वाटतं की नारळ आम्ही ठेवतो म्हणजे वाईटासाठीच ठेवतो, कोणाचं वाईट करायचं तेव्हाच, किंवा कोणी आमचं वाईट केलं तेव्हाच. असं काही नाही आहे, ही जस्ट एक अफवा आहे, म्हणजे असं सांगायला गेलं तर. म्हणजे ते पण एक आहे ना, जसं तू बोललीस की कोणाची तरी नजर काढायची आहे, ते करून त्यांनी ते टाकलेलं असतं, बरोबर आहे. आता तो नारळ नजर काढून ठेवलेला, म्हणजे त्याच्यात ती एनर्जी, नजर काढलेलीचीच एनर्जी आहे, म्हणजे ती नेगेटिव्ह एनर्जीच ठेवलेली आहे. तर तुम्ही त्याला दिवसाल, त्याला जाऊन तुम्ही जर का म्हणजे लाईक कराल काही पण, मग ते तुमच्या म्हणजे तुम्हाला ती ट्रान्सफर होणार ऑब्व्हियसली. ठीक आहे. आता मी एक इन्सिडेंट सांगते. म्हणजे असंच एक घरातलंच आहे माझ्या. एक व्यक्ती होती, ओके. तर ती व्यक्ती एक दिवस अशी बाहेर गेलेली इव्हनिंगच्या टायमाला, आणि सहजच गेली होती म्हणजे फिशिंग करायला, खाडी आहे म्हणून. तर तिथे फिशिंग करायला गेली होती, आणि ती व्यक्ती गेली, ती आली नाही, ओके. आणि सीन असं झाला की आम्ही त्या व्यक्तीला खूप जास्त कॉल केला, पण रिसीव नाही केला. नंतर जेव्हा ती व्यक्ती आमच्या घरी आली, त्याच दिवशी पकड 4-4:30ला गेली बाहेर, संध्याकाळी 8 वाजता घरी आली ती व्यक्ती. आम्ही कॉलवर कॉल करतो आहे, ती व्यक्ती उचलत नव्हती. नंतर मग आम्हाला कळतं आहे नंतर मग ती व्यक्ती घरी आली आणि डिरेक्टली उलट्या चालू केल्या.
रात्री अचानक ताप सुरू झाला, खूप जास्त एकदम सिरियस मोडवरती सगळ्यांना नेऊन ठेवलं आणि ती सिच्युएशन एवढी बेकार झाली होती ना त्याला कंट्रोल ठेवायची. नंतर मग आम्ही इमर्जन्सीला हॉस्पिटलला शिफ्ट केलं आणि त्या व्यक्तीला म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला हव्या त्या सगळ्या गोष्टी झाल्या. नंतर त्या व्यक्तीला पुन्हा घरी आणलं. आता आम्हाला ह्याच्या मागचं रिझन माहीत नव्हतं. आम्ही सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यावरती इलाज वगैरे केले. आम्हाला असं वाटलं की खाल्लं असेल काहीतरी. आपण म्हणतो ना मुलं आपली कुठेही गेली की ते काही ना काही खाऊन वगैरे येतील, त्याच्यामुळे जी तब्येत बिघडली असेल, ॲसिडिटी झाली असेल वगैरे. नंतर मग असं झालं 12:30च्या आसपास आम्हाला कळलं की आता ऑलमोस्ट ही जायला आली व्यक्ती. असं सेम डे. नंतर आम्हाला कळलं की त्याच्याचबरोबर एक व्यक्ती, त्याच्याचबरोबर त्याच व्यक्तीचा एक फ्रेंड होता. तो जेव्हा म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्हाला कळलं की ऑलमोस्ट केस गॉन आहे, तेव्हा मग आम्ही इमर्जन्सीला पुन्हा नेलं हॉस्पिटलला की सांगा आम्हाला काय, आम्ही काय करू, तुम्हाला जे हवं आम्ही सगळं देऊ. पण शेवटी मग ती व्यक्ती वारली असं. आणि जेव्हा आम्ही त्यांना घरी आणल्यानंतर जेव्हा त्याच व्यक्तीचे फ्रेंड हे जेव्हा घरी आले, तेव्हा आम्ही असं विचारलं, अरे तू कसा नीट, सीन काय? हां, आम्ही विचारलं तू पण गेला होता ना, तू तर ठीकच आहे, काय म्हणजे कसं, ह्याला काय झालं आणि असं ह्याने खाल्लं तरी काय, आम्हाला सांग, आम्ही त्याला जाऊन धरतो. असं झालं. नंतर आम्हाला कळलं की ओवाळलेली भावली आणि ओवाळलेला नारळ आणि अजून काही स्टफ असे होते, म्हणजे काही गोष्टी केलेल्या, तर त्या गोष्टीशी ह्याने मस्ती केली. आणि ती जी मस्ती होती, ती मस्ती जी केलेली ना, तेव्हा कळलं की ती ज्या गोष्टीला केली होती, ती जी आत्मा होती ती ह्या समोरच्या व्यक्तीला घेऊन जाणार. आणि जेव्हा कळलं घेऊन जाणार म्हणून ही व्यक्ती आमची गेली, परिपूर्ण गेली, म्हणजे नाही राहिलं. तो व्यक्ती आला 8 वाजता, 8च्या नंतर आजारीनंतर रक्ताच्या उलट्या, त्याच्यानंतर तब्येत एकदम जास्त बेकार. म्हणजे तुम्हाला कळते किती जास्त रिॲक्ट होतं. आपल्याला वाटतं ना की काही गोष्टी सुपरस्टिशियस आहेत, बट सगळ्याच नाही आहेत, म्हणून कळतं. आणि जेव्हा म्हणजे मी बोलतात ना ह्या गोष्टीला की आपण आता तर तुला बिलीव्ह नाही होणार, खाली मिरची अशी जरी पडली असेल ना, मिरचीसुद्धा, तरी मी त्याच्या साईडने पण जात नाही. लिंबू असेल तर लांबच राहिलं, नारळ असेल तर डुंकून बघत नाही. बट ही फॅक्ट आहे, म्हणजे काही गोष्टी खऱ्या आहेत. आणि ह्या गोष्टी जेव्हा आपल्यासोबत होतात ना प्रॅक्टिकली, तेव्हा आपल्याला कुठंतरी खरं वाटतं, यार खरं आहे भाई, हे असं झालं आहे. आणि हे झाल्यावरती समजतं भाई लय बेकार गोष्टी आहेत. म्हणजे ही लिटरली आपल्याला कळतं की ही गोष्ट त्या व्यक्तीला घेऊन जाते. आणि काही जे पॉवर्स अशा आहेत त्या ॲक्च्युली लहान मुलाची असो, मोठ्यांची असो, एका लेडीची असो, एजेड लेडीची असो, त्या व्यक्तीची कोणतीही इच्छा अपूर्ण असली तर ऑफकोर्स ती त्या व्यक्तीला घेऊन, ती गोष्ट पूर्ण करून त्या व्यक्तीला घेऊन जाते कन्फर्म. म्हणून माझं तरी म्हणणं आहे की पर्सनली या गोष्टीशी मस्ती करू नये. कधी चकवा लागलाय? हा यार, मजबूत लागलाय, मजबूत. मी आणि माझी फॅमिली जात होतो. ओके, मी आणि माझी फॅमिली जात होतो. आता सांगावरती शार येतोय तिला. म्हणजे मी लिटरली बघितलंय. ओके, चकवा तर लागलाय, बेकार लागलाय. म्हणजे असा मी आणि माझी फॅमिली गावी जात होतो. गावी जाताना ना आम्हाला म्हणजे पकडून चल रोहाच्या आसपास रात्रीचे आम्हाला 11:30 वाजलेले. आणि सीन असा झालेला ना की आम्हाला भूक लागलेली आणि आम्ही म्हणतोय ना पप्पा चला ना कुठेतरी खायला घेऊन चला ना. आणि पप्पा म्हणतात की आपण एखादा स्टॉप चांगला बघू आणि मग कुठेतरी जेवायला जाऊ असं. तर आम्ही म्हणलो ठीक आहे चालेल. आणि पावसाची वेळ होती, आम्ही जात होतो. आणि जाता काय झालं, अशीच जाताना आता त्या रस्त्याला ना जास्त कोणी नव्हतं असं, कारण की ऑलमोस्ट रस्त्याची कामं चालू असतात ना, मग तिथे असं काही नव्हतं, जास्त लोकं पण नव्हती. आणि आम्ही जाताना आम्हाला म्हणजे मी बघितलं, डॅडचं माझं लक्ष नाही, ते ड्राईव्ह करत होते त्यांचं लक्ष नाही, पण मी बघितलं ना की अशी आडवी अशी बाहुली पडली आडवी. तर पण मी ना घरी बोलली नाही, म्हणजे मम्माला वगैरे काही बोलली नाही, डॅडाला पण सांगितलं नाही की असं झालं. कारण की माझी मम्मा ना खूप जास्त हळवी आणि ती लगेच घाबरते. आणि ती घाबरली की मग सारखं देवाचं नाव जपत असते, तसं तर रॅन्डमली जपतच असते. पण जेव्हा आम्ही गेलो मी काहीच बोलली नाही, मी गप राहिली. मी बघा देवाला प्रार्थना केली, देवा आम्हाला फक्त नीट सोड, फक्त घरी पोचायचं आहे, कारण की आम्ही लेटच निघालेलो ना, नीट पोचायचं आहे. आणि आम्ही रोहा क्रॉस केला ऑलमोस्ट.
आणि सीन असा ना, छोटासा एक रॅबिट दिसला. आता मी एक गोष्ट सांगते, जेव्हा आपण चकवा लागतो ना, असं पर्टिक्युलर नाही आहे, बट मोस्टली तुला रॅबिट, एखादी लेडी किंवा एखादं बाळ, हे 3 अशा गोष्टी आहेत ना, ह्या तुला दिसतात आणि ते तुला म्हणजे पूर्ण तुझा रस्ता भंग करतात. आता सीन असं ना, आम्हाला दिसलं होतं रॅबिट आणि चालतात पप्पा त्या रॅबिटला सांभाळून चालवत आहेत, ते पण चालवत आहेत, आम्ही पण चाललो. आणि मी ना बरबडी आहे ना घरामध्ये, तर मी गाडीत बोलत वगैरे असते, त्याप्रमाणे आमचं चाललं आहे. जाताना आम्ही एका ठिकाणी 8 वेळा फिरलो आहे. आणि मला नोटीस कधी झालं, 6व्या राऊंडला. मी म्हटलं पप्पा हे जे झाड आहे आणि इकडे जी लाईट आहे ना, इकडे आपण कमसे कम 4 ते 5 वेळा आलो असं मला वाटतंय. पप्पा म्हणाले की अगं कुठे दीदी, असं काही नाही आहे, आपण इथे आत्ताच गेलो आहे ना थोड्या वेळापूर्वी, तर तुला असं वाटत असेल की सारखंच आहे. मी म्हटलं पप्पा सारखं नाही आहे, मला ना पुन्हा वाटते. आणि त्यांनी नंतर लक्ष द्यायला सुरुवात केली आणि मग 8व्या राऊंडला त्यांना क्लिक झालं की चकवा लागला. आम्ही 2 मिनटं साईडला थांबलो, 2 मिनटानंतर थोडीशी प्रे केली आणि प्रे केल्यानंतर आम्ही पुन्हा चालू केलं. आणि नंतर डॅड बोलले आता आपण सरळ निघतोय, आपलं काय जेवायचं आहे, आपल्याला एका चांगल्या ठिकाणी बघू जिकडे उजेड लाईट लोक असतील तिकडे, इकडे नाही थांबायचं. नंतर आम्ही पुन्हा गुगलवरती हेच मॅप ऑन केला आणि मग नंतर आम्ही निघालो. भयंकर लेवलचा, भयंकर 8 वेळा राऊंड मारला. आणि मी तरी बघते, तरी म्हणते पप्पा काहीतरी वेगळं नाही वाटत आहे. नाही ग दीदी ठीक आहे ना, असं वाटत असतं रस्त्यावर. ॲक्च्युली गावचे रस्ते सारखे सेमच वाटतात. राईट. अजून एक गोष्ट अशी ऐकली मी की राखणदार म्हणून असतो आमचा, पण राखणदार हा भूत नाही आहे. मी असं खूप लोकांकडून ऐकलं आहे की राखणदारा भूत नाही. राखणदार आहे ना, हा एक वाडीचा किंवा एका गावाचा राखणदार असतो. त्याचा पर्टिक्युलर टाईम असतो ज्या ठिकाणी तो ट्रॅव्हल करत असतो. ओके, तर त्यावेळेस असं असतं ना की लोक म्हणतात की ह्या टाईमला जाऊ नये, कारण की म्हणजे रात्रीच्या वेळेस जेव्हा असं असतं की ह्या टाईमला जाऊ नये. म्हणजे ते कधी तर सर्वात जास्त रात्री, कधी आपण म्हणजे गावी असं असतं की वॉशरूमला वगैरे पण बाहेर जातात. ओके, म्हणजे ते खळ्यात वगैरे असतं, पण त्या पण टायमाला जाऊ नये. तर ते आय डोंट थिंक भूत वगैरे असतं. ती एक प्युअर आणि पॉवरफुल शक्ती आहे जी तुम्हाला वाचवते काही चुकीच्या गोष्टींपासून, किंवा तुमचं जे घर जे प्रोटेक्टेबल आहे, जे प्रोटेक्ट तुम्हाला करतं ते तुम्हाला कवर करण्यासाठी असतं. पण लोकांनी त्याला असं म्हणून ठेवलं की तो भूत असतो. आता एक इन्सिडेंट मी असं ऐकलं ना की मला एका मुलीने सांगितलेलं की मला तिकडे जायला नव्हतं सांगितलेलं दीदी, पण मी तिकडे गेली आणि तिकडे असे, ही गोष्ट खरी आहे, पण मी पण ऐकलेली पण आहे आणि ही गोष्ट खरी पण आहे. तिथे ती मला म्हणते की मी गेली होती दीदी, पण त्यावेळेस राखणदारचा वेळ होतं आणि मी तिथे बेशुद्ध झाली, मला त्याच्यात पुढचं माहिती नाही. आणि मग ती मुलगी डिरेक्टली कुठे भेटली, दुसऱ्या दिवशी सकाळी असं नदीच्या पैलाडी भेटली, म्हणजे नदी इकडे, नदीच्या असं अपोजिट साईडला झोपलेली भेटली. तिला काही त्रास नाही झाला, पण त्या राखणदाराला ना त्याच्या रस्त्याच्या मध्ये कोणी आलेलं चालत नाही, तर तो तुला एवढा लांब नेऊन ठेवतो ना की मग परत तुला आठवत काही नाही. इवन ती घरी आल्यानंतर तिला कळलंही नाही, पण राखणदाराने तिला असं लांब नेऊन ठेवलं. मग ते आपण स्वतः येतो, आपल्याला काही हार्म नाही करत. बट असे की घरचे जेव्हा मोठे काही म्हणतायत की ह्या गोष्टी नको करू, तर मला वाटतं की पर्सनली फॉलो केला पाहिजे असं. आणि राखणदार हे फक्त गावाचे असतात की देवीचे सुद्धा असतात? राखणदार असं आहे की गावाचे पण असतात. पर्टिक्युलर जर वाडी असते गावामध्ये, कसं माहिती आहे का, वाड्या असतात, तर वाड्या जर लांब लांब असतील ना तर राखणदार तसे होतात. म्हणजे पर्टिक्युलर आता समज माझं गाव आहे गडमट, तर माझ्या गडमटच्या जे गावाचे जे दैवत आहेत कुल, त्यांच्याकडून झालेला आहे तो राखणदार. आता काय काय गावं ना अशी एकत्र असतात, त्याच्यामध्येच 4-5 वाड्या अशा बाजूबाजूला असतात असं, मग त्यांचे एकच असतात राखणदार. आणि जे असतात बाकीचे दुसऱ्या वाडीचे जे लांब लांब गाव असतात, वाड्या लांब असतात, त्यांचे वेगवेगळे राखणदार असतात. कारण आमच्या साऊथमध्ये ही कन्सेप्ट बोलतात की देवीचे राखणदार असतात. सो म्हणजे ते खूप सारे, म्हणजे 8 असतात कधी, म्हणजे असे वेगळे वेगळे आहेत. सो आमच्या कुलदेवताचे आहेत 8 राखणदार आहेत आणि त्यांच्या खूप मोठ्या मूर्त्या आहेत, म्हणजे लिटरली 6-7 माळ्यां एवढी मोठी मूर्ती आहे. सो त्याच्यावरनं मी विचारलं. हे तर झालं कोकणातलं. मुंबईत कधी एक्सपिरियन्स केलंय? मुंबईत असं काय नाही, मुंबईत असं पर्टिक्युलर काही नाही केलं आहे,
कारण की मुंबई एक अशी जागा आहे जिथे सेफ आहे, काही टेन्शन नाही आहे. मी म्हणजे आता कधी शूटला कुठे गेलीच किंवा जर काही असं गेलीच म्हणजे कुठे ना कुठे फिरायला किंवा नाईट आउट फ्रेंड्स वगैरे असे कधी गेलो तरीही सेफ आहे. त्याच्यामुळे एवढं कधी वाटलं नाही. आणि मी मुळात असं कुठे गेली नाही आहे, म्हणजे असं आउट ऑफ झोन कधी गेली नाही की जेणेकरून मला काही असं काही कळेल असं. आणि मुंबई कधीच झोपत नाही, सो भूतांचा प्रश्नच नाही. इथे माणसंच भूत आहेत. ट्रू, व्हेरी ट्रू. ऍक्च्युली खूप छान वाटलं सरिता तुझ्यासोबत बोलून. आणि तुझे एवढे लाईक एक्सपिरियन्सेस आहेत आणि मला ना अजून ऐकायला आवडेल आणि आय होप की ऑडियन्सला पण आवडेल अजून एक्सपिरियन्सेस ऐकायला. सो आपण परत पार्ट 2 सुद्धा करूया. ओ शुअर, चालेल, नक्कीच. आणि तुझ्या ॲक्सेंटमध्ये व्ह्युअर्सला काय सांगशील आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि तुझे व्हिडिओज बघायला? तर मित्रांनो, कसा असा आपली जी स्नेहाताई असा तिचं एवढं छानसं व्हिडिओ येतं, ती एक नवीन कॉन्टेंट क्रिएट करता, त्याचा आपण नंतर मस्तपैकी गाराणा पण घालूयात. पण सगळ्यात आधी एवढी जर मेहनत करता तर आय डोंट थिंक तुमका काय त्रास होऊक वया. तर बाईक धरानू सगळ्यांनी तिका सपोर्ट करा, तिची काळजी घ्यावा. बाय द वे, मालवणी लोकांची शिवी नसते. सो ऑकवर्ड नकोस. म्हणजे कसं आहे, आम्ही ना असे खोबऱ्यासारखे आहोत ना, तर मग खोबरा कसा असता, वरतून कडक आतून नरम, तशी आमची शिव्या असते. तशा आमच्या शिव्या असत. तर आपली माणसं, आपली मंडळी सगळी आहेतच. सो सगळ्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आपली ताई घ्या असा करून घ्यावा, वाईच करून बघा. आधी नवीनच गाव त्याला तुमका. खूप क्यूट, खूपच क्यूट सरिता. सो मच. गाणं घालायचं. चला, तर मी जे पण बोलेन त्याच्यामध्ये एक सेंटेन्स नंतर होय महाराजा म्हणायचं. ओके ओके. चला. बा देवा महाराजा, होय महाराजा. 12 गावच्या देवा महाराजा, होय महाराजा. आमची जी स्नेहा नायडू ताई असा, होय महाराजा. तिची जर मस्तपैकी एक छान व्हिडिओ आता ती पोस्ट करणार असा, तर माका ह्याच म्हणूचा हा की ती जेवढी पण मेहनत करता हा ना, त्या सगळ्यात तिका यश येऊन दे रे महाराजा. होय महाराजा. इन्स्टावरती पण आमची फॉलोवर्स वाढतात, तर ताही वाढून दे रे महाराजा. होय महाराजा. आपली जी लोक आहोत त्या सगळ्यांका, हेटर्स असो लवर्स असो जी पण असत, त्या सगळ्यांका भरभराटी लागू दे रे महाराजा. होय महाराजा. आणि आपल्या सगळ्यांकडे प्रेम पसरत राहू दे, हसान राहू दे रे महाराजा. होय महाराजा. होय महाराजा. खूप सुंदर सरिता. आय विश यू बेस्ट 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 लक ऑफ ऑल टाईम. आणि असंच इम्प्रूव्ह करत राहा, असंच शिकत राहा. आणि यू आर जस्ट अमेझिंग पर्सन आय फील. कारण की आणि तुझी मोटिवेशन व्हिडिओ पण खूप छान असतात ऑनेस्टली. जसं सटल वेने मोटिवेट करतेस ना, जे म्हणजे ते खूप कमी लोक पकडू शकतात ती गोष्ट ॲक्च्युली. आणि जे मी पकडली, सेल्फ केअर असू दे किंवा कॉन्फिडन्सवरती जे तू बोलतेस किंवा यू नो लाईक करत राहा ती गोष्ट कंटिन्युअसली, ह्याच्यावरती जे तू बोलतेस हे खूप कमी लोक पकडतील. पण जे पण पकडतील ना, ते कायम तुला लक्षात ठेवतील असं मला वाटतं. सो प्लीज जे करतेस ते करत राहा. आणि मला तर स्पेशली हसवत राहा यार, मला खूप आवडतात तुझे व्हिडिओज. माझे मनापासून आहे की तुम्ही हसत राहा, सगळे हसत राहा, जेवढे आहे त्याने सगळ्यांनी हसत राहा. काही टेन्शन घेऊ नका. कधी काही वाटलं बिंदास म्हणजे मेसेज करा, DM करा की असं असं आहे सरुताई, आम्हाला काहीतरी पाहिजे, हसायचं आहे. टेन्शन सगळ्यांना असतं ऑफकोर्स, ते आपण लिटरली स्वतः जाऊन कमी नाही करू शकत. पण माझं म्हणणं आहे की आपण व्हिडिओच्या थ्रू का ना होईना हसूयात, बाकी काही नाही. थँक्यू सो मच सरिता. ब्लिस्टॉकवर आल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तू सुद्धा मला छान इन्व्हाइट केलंस, मला बोलवलंस. मला पण एक असं वाटलं की यार कोणतरी आपल्या आई ज्याला आपल्या गोष्टी बाहेर काढायच्या, त्याला ज्या गोष्टी अजून पसरवायच्यात, लोकांना कळायला पाहिजे काही गोष्टी त्या. सो ह्या स्टोरीज ॲक्च्युली रिअल आहेत. ह्या गोष्टींना पण आता जर काही लोक बघतायत त्यांना मी एकच सांगेन, ह्या गोष्टींची काळजी घ्या. नेगेटिव्स जे लोक पसरवत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका. काही गोष्टी खऱ्या असतात आणि काही गोष्टी खोट्या असतात. आणि खेळ करू नका त्या गोष्टीचा. दैट्स इट फॉर टुडे गाइज. आई होप आपको ये वीडियो पसंद आया होगा, तो सब्सक्राइब जरूर कर. मिलते हैं नेक्स्ट वीक विद अनदर पर्सनैलिटी विद अनदर पॉडकास्ट. तब तक के लिए बाय बाय एंड ब्लिस आउट.